5 वर्षांनी मुंब्रा हिरवा करून टाकू. जितेंद्र आव्हाडांना प्रभाग क्रमांक 30 मध्ये पायही ठेवून देणार नाही आणि तुतारीपेक्षा नोटाला जास्त मत आहेत अशी विधान जेव्हा भर चौकात केली गेली, ज्या माणसाने जितेंद्र आव्हाडांना जे जे नाव दिलं तोच माणूस आज त्यांना झुटा जितेंद्र का म्हणतोय. एका साध्या पॉम्पलेटवरील फोटोनं छापल्यामुळे सुरू झालेला हा वाद मुंब्र्याची सत्ता उलटवून टाळण्यापर्यंत कसा पोहोचला आणि सहर शेख या 22-23 वर्षाच्या तरुणीने आव्हाडांच्या वर्चस्वाला नेमकं कसं सुरुंग लावला. आजच्या या व्हिडिओ आपण मुंब्र्याच्या ज्या राजकारणातली ही इनसाइड स्टोरी अगदी मुळापासून समजून घेणार आहोत. राजकारणात एक म्हण आहे, तुमचा सर्वात मोठा शत्रू तोच असतो ज्याला तुमची प्रत्येक चाल, तुमची प्रत्येक कमकुवत नस आणि तुमची प्रत्येक रणनीती माहित असते. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात विशेष ठाण्याच्या मुंब्रा कळवा पट्ट्यात नेमकं हेच घडलंय. मुंब्रा म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचा विशेषच जितेंद्र आव्हाडांचा बालेकिल्ला. इथे आव्हाडांच्या शब्दाशिवाय पानही हलत नाही असा एक समज होता, पण आता परिस्थिती अशी झाली आहे की याच बालेकिल्ल्यात उभा राहून एका बापन आणि एका मुलीने आव्हाडांना उघड ललकारले. जाणून घेऊया ते कसं. नमस्कार, मी गंगाधर गडदे. एक प्रसंग आपल्याला आठवावा लागेल. 2024 ची विधानसभा निवडणूक. जितेंद्र आव्हाड हे शरद पवारांचे अत्यंत विश्वासू आणि फायर ब्रँड नेते. मुंब्रा कळवा मतदारसंघात त्यांचा प्रचार जोरात सुरू होता. युनूस शेख हे त्यावेळी आव्हाडांचे राईट हँड मानले जायचे. अल्पसंख्याक विभागाचे ते नेते होते आणि आव्हाडांच्या प्रत्येक सुखादुखात ते सोबत असायचे. खुद्द युनूस शेख सांगतात की जितेंद्र आव्हाडांना जे जे हे नाव मी दिलं आणि ते महाराष्ट्रभर गाजलं. निवडणुकीच्या प्रचारासाठी जितेंद्र आव्हाडांनी मुंब्रा मतदारसंघाचा एक जाहीरनामा आणि एक प्रचार पत्रक प्रसिद्ध केलं. या पत्रकावर पक्षाच्या गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या नेत्यांचे फोटो होते, पण ज्याने जीवाचं रान केलं त्या स्थानिक नेते युनूस शेख यांचा फोटो त्या पत्रकावरून गायब होता. ही गोष्ट युनूस शेख यांच्या जीवारी लागली. त्यांना वाटलं की हा आपला अपमान आहे. हा रागमनात धरून युनूस शेख यांनी भर प्रचारात भर चौकात जितेंद्र आव्हाडांना जाब विचारला. माझा फोटो का नाही या प्रश्नावरून तिथे जे महाभारत घडलं ते अख्खा महाराष्ट्रानं पाहिलं. जितेंद्र आव्हाड आणि युनूस शेख यांच्यात झालेली ती शाब्दिक बाचाबाची, अंगावर धावून जाण्यापर्यंतचा प्रकार व्हिडिओ सोशल मीडियावरती वनव्यासारखा पसरला. त्या दिवशी जी ठिणगी पडली ती विजली नाही, तर ती आतल्या आत घुमसत होती. युनूस शेख हे मुंब्रा कळवा परिसरातील एक महत्वाचं नाव आहे. त्यांचा राजकीय प्रवास हा प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस आणि जितेंद्र आव्हाड यांच्या सोबतीनेच घडला. युनूस शेख हे गेल्या 23 वर्षापासून जितेंद्र आव्हाड यांचे अत्यंत विश्वासू सहकारी होते. मुंब्रा हा मुस्लिम बहुल भाग आहे आणि तिथे आव्हाडांची पकड मजबूत करण्यात युनूस शेख यांचा महत्वाचा वाटा होता. हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाचे महत्वाचे पदाधिकारी होते. आव्हाडांच्या अनेक राजकीय रणनीती आणि मुस्लिम समाजातील जनसंपर्काची जबाबदारी युनूस शेख यांच्या खांद्यावर असायची. पण विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने त्यांच्या वादाला पहिली ठिणगी पडली आणि त्यानंतर महानगरपालिका निवडणुकीच्या या वादाला तोंड फुटलं. पण इथे जितेंद्र आव्हाडांनी एक चाल खेळली. त्यांनी जुन्या वादाची किनार लक्षात ठेवून किंवा अन्य काही राजकीय गणितांमुळे या झालेल्या महापालिका निवडणुकीचं शहर शेख यांचं तिकीट नाकारलं. एका बाजूला बापाचा अपमान आणि दुसऱ्या बाजूला मुलीचं राजकीय भविष्य संपवण्याचा प्रयत्न ते पाहून युनूस शेख पेटून उठले. आव्हाडांना जर खऱ्या अर्थाने दुखवायचं असेल तर त्यांच्या वोट बँकला हात घातला पाहिजे. मुंब्र्यात आव्हाडांची ताकद काय आहे तर मुस्लिम मत. मग या मतांवर हक्क सांगणारा दुसरा पक्ष कोणता, तो म्हणजे असदुद्दीन ओवैसी यांचा MIM. युनूस शेख यांनी थेट MIM चा रस्ता धरला. जितेंद्र आव्हाड नेहमी ज्या MIM ला भाजपची बी टीम म्हणून हिणवतात, त्याच MIM च्या तिकीटावर युनूस शेख यांनी आपली मुलगी सहर शेखला रिंगणात उतरवलं. निवडणुकीचा निकाल आला आणि मुंब्र्याच्या राजकारणात एक भूकंप झाला. प्रभाग क्रमांक 30 मधून MIM च्या सहर शेख दणदणीत मतांनी निवडून आल्या. त्यांनी कोणाला हरवलं तर राष्ट्रवादीच्या उमेदवाराला. ज्या तुतारीचा आवाज मुंब्र्यात घुमतो त्या तुतारीला MIM च्या पतंगाने काढलं होतं. पण खरी बातमी विजयाची नव्हती तर विजयानंतर झालेल्या सभेची होती. निवडून आल्यावर सहर शेख यांनी युनूस शेख यांनी जी विजयी सभा घेतली, सहर शेख आपल्या भाषणात म्हणाल्या, काहींना वाटत होतं की आम्ही त्यांचे गुलाम आहोत, त्यांच्या बापाचे मिंदे आहोत, पण आम्ही कुणाचे गुलाम नाही. शेर के बच्चे को हराने के लिए पूरी की पूरी गिधाड की टीम फौज तैनात करनी पडी, फिर भी काम ना भी आया. याही पुढे त्या म्हणाल्या, मुंब्रा परिसरात तुतारीच्या उमेदवारापेक्षा नोटाला जास्त मतदान झालं. या सभेत सर्वात जास्त चर्चा झाली ती सहर शेख यांनी दिलेल्या इशाऱ्याची. त्या म्हणाल्या, आम्हाला संपूर्ण मुंब्रा हिरव्या रंगाने व्यापून टाकायचा आहे. 5 वर्षांनी जेव्हा पुन्हा निवडणूक होईल तेव्हा इथला प्रत्येक विजयी उमेदवार हा MIM चा असेल. या लोकांना इथून पळवून जावं लागेल. मुंब्रा हिरवा करणं म्हणजे काय तर याचा सरळ राजकीय अर्थ असा होतो की राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गटाचा जो बालेकिल्ला आहे तो पूर्णपणे MIM च्या ताब्यात घ्यायचा. आव्हाडांची जी सेक्युलर मतांची बँक आहे ती पूर्णपणे MIM कडे वळवायची. युनूस शेख यांनी याही पेक्षा भयानक धमकी दिली. ते म्हणाले, जितेंद्र आव्हाड तू माझ्या मुलीचं तिकीट कापलं पण मी तिला निवडून आणून दाखवलं. आता निवडणूक झाली पण त्याला मी कधीच माफ करणार नाही. जर प्रभाग क्रमांक 30 मध्ये कुठलाही अडथळा आणला किंवा
तू फिरताना दिसलास तर तुला दाखवतो तुझी विकेट कशी पाडतो ते बघ. एका विद्यमान आमदाराला माजी मंत्र्यांना त्याच्याच मतदारसंघात फिरून दाखव असं चॅलेंज मिळणं हे आव्हाडांच्या धबधब्याला बसलेला खूप मोठा धक्का आहे. युनूस शेख यांनी आता तुला मुंबऱ्यात फिरू देणार नाही अशी भीष्म प्रतिज्ञा केली आहे. सहर शेख यांचा विजय हा फक्त एका नगरसेविकेचा विजय नाही, तर तो मुंबऱ्यातील अँटी इनकमिंसीचा आणि बदलत्या वाऱ्याचा पुरावा आहे. MIM ने मुंबऱ्याच्या दरवाजावर नुसती टकटक केली नाहीये, तर दरवाजा तोडून आत प्रवेश केलाय. आता येणाऱ्या 5 वर्षात याला कसं उत्तर देतात आणि मुंबरा खरंच हिरो होतो का, पुन्हा घड्याळ किंवा तुतारी वाजते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. तुम्हाला काय वाटतं, युनूस शेख यांनी केलेली बंडखोरी योग्य होती का आणि जितेंद्र आव्हाडांची मुस्लिम मतावरची पकड आता खरंच किती ढिली पडती? तुमचं रोखठोक मत खाली कमेंट्स मध्ये नक्की सांगा. तुम्हाला माझा हा व्हिडिओ आणि मुंबऱ्याच्या राजकारणाचं हे सखोल विश्लेषण आवडलं असेल तर तुम्ही माझ्या या चॅनल वरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.